इगतपुरी तालुका म्हणजे निसर्गानं मुक्त हस्तानं केलेली पर्यावरणाची उधळण. पावसाचं माहेरघर म्हणून ख्याती असलेलं इगतपुरी निसर्गरम्य वातावरणामुळं सिनेसृष्टीला नेहमी भुरळ घालत असतं. इगतपुरी शहरातील प्राचीन महादेव मंदिरात पालखी या चित्रपटाचं चित्रण सुरू असून तालुक्यातील विविध ठिकाणी चित्रण करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील धार्मिक नैसर्गिक स्थळांची माहिती ही जगासमोर येऊन पर्यावरणाला नक्कीच चालना मिळेल. या प्रसंगी पालखी चित्रपटाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर विशाल खंडारे यांनी अधिक माहिती दिली. राजू देवळेकर, न्यूज 7 मराठी, इगतपुरी. नमस्कार, मी विशाल खंडारे. आम्ही एक पालखी चित्रपट बनवतो आहे. ते जे मुंबई ते शिर्डी जो पालखीचा प्रवास असतो त्याच्यावर आम्ही एक चित्रपट बनवतो आहे. आणि आज आमचा स्टॉप आहे इगतपुरीमध्ये शंकर मंदिर. तर दादांचं खूप सहकार्य झालं, राजू दादांचं, आणि इकडच्या स्थानिक पर्यटनाला स्कोप भेटावा म्हणून आम्ही ही जागा निवड केली आहे. पालखी हा चित्रपट आमचा जो मुंबई टू शिर्डी पालखी आहे त्याच्यात नास्तिक असतो तो आस्तिक कसा होतो, त्याच्यात परिवर्तन कसं होतं हे आम्ही पूर्ण चित्रपटात दाखवले. बाबांची महिमा तर कोणाला म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, कोणाला काय सांगायचं काय गरज नाही. पण जे न मानणारे आहेत त्यांना कसं बाबा त्यांचं परिवर्तन करतात हे पूर्ण चित्रपटात तुम्हाला दिसेल. ओके. आणि आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये नक्की पहा आणि पूर्ण फॅमिलीला घेऊन पहा आणि सगळ्यांना सांगा, म्हणजे प्रचार करा त्या पिक्चरचा. धन्यवाद.